आज गेलो होतो आपण जरा शॉपिंग करायला. शॉपिंग मध्ये काय काय केलं ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळलं. पण अमाऊंट बघून तर माझं पण डोकं चक्कर खाल्लं होतं. ₹18,000 फक्त बिल झालं. राम राम मित्रांनो, सकाळी आपल्याला फक्त एकच काम असतं, ग्राउंडला जायचं आणि दाबून ग्राउंड करायचं. रोजच्या सारखं आज पण निघालो होतो ग्राउंडला आणि आपली वाट बघत आपली सुपर परी आणि आपले पोरं थांबलेच होते चौकात. सुपर परी मध्ये बसून डायरेक्ट आपण पोहोचलो ग्राउंडवर. इथे सुपर परीच्या मालकाचं राहिलं होतं आवरायचं. आता मालकाचं आवरूच तर थांबावं लागतं, नाही तर उद्यापासून यायचे वांदे होतील. ग्राउंडवर आलो आणि लगेच वॉर्मअपला चालू. वॉर्मअप तर झाला होता, राहिली होती फक्त लुजनिंग. लुजनिंग पण करा घेतली आणि फटाफट लुजनिंग करून घेतली आणि रनिंगला चालू केलं. आज आपला इंडोरन्स होता. इंडोरन्स मध्ये 30 मिनिटं रनिंग करायची होती. मस्तपैकी रनिंग केली आणि रनिंग पण आता झाली होती करून. रनिंग झाल्यावर बॉडी टाईट पडू नये म्हणून आणि बॉडी जड पण पडू नये म्हणून मस्तपैकी 4-5 लुजनिंगचे सेट घेतले आणि 5-6 स्ट्राईड मारले. 5-6 स्ट्राईड मारल्याच्या नंतर लगेच आपण ऍपचे सेट मारा घेतले. आजचा सगळा वर्कआउट पूर्ण केला आणि घरी निघालो. जे 2 पार्सल वाटतून घेतले होते ते त्याच ठिकाणी सोडून आपण पण घरी गेलो. घरी गेल्यावर मस्तपैकी फ्रेश झालो आणि डाएट खायला घेतला. आता ह्या भाऊला अंडा चिकनचा वास आला तर ह्यो नुसता आपल्या अवतीभोवती फिरणार. त्याला पण थोडं चारून टाकलं आणि निघालो लगेच आपण लॅबला. लॅबला गेलो, दिवसभर लॅबला बसलो. लॅबला बसल्या बसल्या अचानक पेमेंटचा मेसेज आला की लगेच सगळे पोरं उठले आणि शॉपिंगला निघाले. आपण शॉपिंगला गेलतो आज नाईकीच्या शोरूम मध्ये, कारण लय दिवसानं आपल्याला बुटं घ्यायची होती आणि आपण पेमेंटचीच वाट बघत होतो. शोरूम मध्येच घुसल्या लगेच आपण आपल्या उचापत्या चालू केलं. मस्तपैकी बूट वगैरे बघितला. आता आपल्याला पण एक बूट आवडला होता, पण आपल्याला घ्यायचा नव्हता म्हणून आपण काय घेतला नाही. आपण फक्त विचार करतच बसलो. आता इकडे आपल्या ईश्वर भाऊला तर पहिल्याच ह्याच्यात बूट पसंत आला होता. भाऊला ट्राय करायचा होता. भाऊला ट्राय करायसाठी सॉक्स दिले होते. तर सॉक्स पायात घालायचे तर भाऊने खिशात घातले होते. भाऊने मस्तपैकी बूट वगैरे ट्राय केला आणि भाऊला इतका बूट आवडला की भाऊ डायरेक्ट उड्याच मारायला लागला होता. इकडे तर आपला भीमा भाऊचा वेगळाच कार्यक्रम चालला होता. भाऊ म्हणत होता इथं एक 1600च मारतो. म्हणलं भाऊ राहू दे, इथं नको मारू. इथं खाली गेल्यावर म्हणतो ही फुलावाली चड्डी घालून 1600 मारू का? म्हणलं राहू दे भाऊ, याचे आपल्याला पैसे द्यायचे. ईश्वर भाऊ इकडे मस्त टी शर्ट वगैरे ट्राय करत होता. आता शेवटला बारी होती फक्त पेमेंट करायची. पेमेंट करताना जीव खालीवर होत होता, पण करायच लागणार. आता पेमेंट वगैरे करून निघालो होतो आपण घरी. आता तुम्हाला सांगतो मेन मुद्द्याचं, 18,000 बिल फक्त फक्त आणि फक्त बुटाचं झालंय. आता गेलेत मस्तपैकी पैसे. म्हणलं जाता जाता ईश्वर भाऊ काहीतरी गरीबाला खाऊ घाल. ईश्वर भाऊने नेलं मग आपल्याला वडापाव खायला. वडापाव खाता खाता आपल्याला असलं भारी आणि सुंदर वाक्य दिसलं ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मस्त असा सुविचार होता. मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि घरी निघालो.